या नारायण देवजी शिंदे स्मृती चषक म्हणजे सीएम चषकाचा हा दुसरा पर्व समजूया। काय बॅटिंग करताना कशी मजा येते? बॅटिंग करायला काय माझा गेम काय सध्या चालतच नाही। आज गेम झाला ठीक आहे, टीम पण सपोर्ट करते आपल्याला। आपण जेव्हा बॅट पॅच मध्ये असतो, गावचा आमचा क्रिकेट बघायला गेलं तर आम्हाला नंबरच नाही लागला आजपर्यंत। टीमचा कॉम्बिनेशन होणं महत्त्वाचं आहे। गावात दोन गट झालेत, अर्थात दोन टीम झाल्यात, जय भवानी आणि वाघेश्वर। एक कॉम्बिनेशन झाला तर कशी संघ बनेल बघू, होईल, प्रयत्न करू। ते काय आता प्रत्येकाच्या मनावर आहे, खेळायचं की नाही खेळायचं। आम्ही प्रयत्न करणार आहोत, खेळू एकत्र। प्रयत्न करायला लागेल। माझा सुद्धा निशिला तोच सल्ला होता की तुम्ही एक गाव एक संघ, चांगली संकल्पना आहे। आणि ही इनिंग कोणासाठी डेडिकेट करशील तू? ही इनिंग माझी टीमसाठीच असेल, कारण एवढा आउट फॉर्म असून पण ओपनिंगला पाठवणं म्हणजे ह्या टीमचाच जास्त हात असतो। तुला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा। हे होते नयन जोशी, या सामन्यातील सामनावीर, ज्यांनी वैयक्तिक अर्धी शतकाचे खेळी केले आणि ही अर्धी शतकाची खेळी आपल्या संघाला डेडिकेट केलंय। खूप खूप अभिनंदन। मैदानात उतरायचं आहे। अरे भाई चला, आपला वेळ वाचवायचा। आपण 5 षटकांनंतर 4 षटकांचा केला जाईल, नोंद घ्या। इथं कोणाची हाय काय केली जात नाही। क्रिकेट हा चांगल्या पद्धतीने खेळला पाहिजे। क्रिकेटसाठी तुम्ही वेळ वाचवा, तुम्हाला मोठे षटकाच्या वेळी सामने खेळता येईल, त्यामुळे तुम्ही त्वरित मैदानात चला। आपण लगेच सलामी जोडी पण मैदानात जाऊन उभी आहे, तरी तुम्ही क्षेत्ररक्षण लावताय। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू सर। पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला दुसऱ्या फेरीतील पहिली लढत, एका बाजूला आरे प्लस आरे असा संघ पाहायला मिळतो, त्याच्या विरोधात अर्थात एका बाजूला आपल्याला अंधाराळी, त्यांच्या समवेत धनगराळी, असा दोन गाव एक संघ असा सामना पाहायला मिळतोय। ज्या ठिकाणी आपण एक मोठी स्पर्धा पाहतात, आपण पाहतात स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृती चषक ग्रामीण धमाका। या ग्रामीण धमाकामधील आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीची पहिली लढत आपण पाहतोय। पुन्हा एकदा मी तुमच्या समवेत जोडला गेलोय। त्या दरम्यान आपण पाहतोय, चला सर, सामना त्वरित चालू करायचा आहे। धनगराळी संघाचे धुवाधार फलंदाज बाबू साळवी यांचं इथं आगमन झालंय। त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत। आज वाढदिवस माझा आहे, शुभेच्छा देण्यासाठी आलं, कारण त्यांना माहित आहे तुषार शिंदे काहीतरी रोयकरण दाखवत असतात आणि नेहमीच त्यांचा मला पाठिंबा असतो। मग त्यांच्या मागे बाम ग्रुप असतो, तो बाम ग्रुप आहे ना, हा बाम लावून माझ्यासाठी असतो। त्या बाम ग्रुपला पण या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद देऊ। संध्याकाळी सगळा बाम ग्रुप येईल आणि शुभेच्छा देईल, यात काही शंका नाही। पण बाम ग्रुप जिथंही असतो ना, तो माझ्यासाठीच असतो। त्या बाम ग्रुप, मग दिनेश कांबळे असतील, आमचे संजय वाकारदार असतील, राहुल पिटनाईक असतील, लालू धानावडे असतील, पराग ठाकूर असतील, प्रमोद म्हात्रे असतील, असे सवंगडी आहेत। आणि त्या सर्व सवंगड्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद देतो। बाम ग्रुप रोहाचा एक असा ग्रुप आहे की तो टायमाला संध्याकाळी एकत्र भेटतो, परत दुसऱ्या दिवशी आपलं सगळं काम निपटून परत त्याच ठिकाणी भेटतो। असा कॉम्बिनेशन असणं महत्वाचं आहे। चला फिल्डिंग लावा, नाही तर पॅनल्टी दिली जाईल किंवा सामना लगेच 4 षटकांचा केला जाईल। किती वाजलेत? नाही, 4 षटकांचे सामने होतील। 4 षटकांचे सामने, 4 ओव्हरचे सामने, 4 ओव्हर, 4 ओव्हरचे सामने होतील। चला, सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे। अगदी कुठलाही वेळ दौडवायचा नाही आहे। वेळ मित्रांनो कुणासाठी थांबत नाही आहे, वेळेचं महत्व खूप असतं। चला, सामन्याला लवकरात लवकर चालू करायचं आहे। 4 षटकाचे सामने होतील, याची नोंद घ्या। पंचांना असेल विनंती असेल की 4 षटकाचे सामने होतील। चार षटकाचा सामना राहील। दोन्ही संघाच्या संघनायकाने दखल घ्यायची आहे।
आपण अधिकचा उशीर केला आणि या उशिरामागचं कारण किंबहुना त्या सर पॅनलाइज का नो यस टायमिंग लावायचं आहे वेळेचं महत्व खूप असतं 2 मिनिटासाठी 1 षटक पहिलाच बॉल यावेळेस लिडिंग आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक तो स्वतः गोलंदाज झेल सुटलाय पहिल्या चेंडूवरती झेल पाहायला मिळाला एक या आकड्याने धावफलकावरती आपल्याला श्री गणेशा होताना पाहायला मिळाला सुंदर झेल होता तितकासा हातामध्ये आलेला नाही आहे झेल सुटला कॅचेस विन द मॅचेस या ठिकाणी सातत्याने अनेक समालोचक किंबहुना कोणताही समालोचक असेल आवर्जून उल्लेख करतो टिपा झेल आणि जिंका या क्रिकेटचा खेळ पहिला दुसरा चेंडू यावेळेस मोठा फटका काऊ कॉर्नरच्या डोक्यावरना येतोय हा षटकार थँक्यू 2 चेंडूचा खेळ संपला पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली तदनंतर जास्त षटकार एकंदरीत धावफलकावरती धावा 7 या आकड्यावरती 7 अशी धावसंख्या धावफलकावरती ही 7 कुणाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला आरे खुर्द प्लस आरे बुद्रुक असा संघ पाहायला मिळतो जो गोलंदाजी करतोय त्याच्या विरोधात असलेला अर्थात धनगराळी प्लस अंधाराळी असा 2 गाव एक संघ पाहायला मिळतो दुसऱ्या फेरीतील पहिली लढत चला सामन्याला उशीर करायचा नाहीये नवीन बॉल घ्यायचा आहे चला नवीन बॉल घ्यायचा आहे अगदी कुठलाही वेळ दौडवायचा नाहीये आला चेंडू आला लवकरात लवकर घ्यायचा आहे सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला काऊ कॉर्नर रिजन मध्ये आपल्याला षटकार पाहायला मिळाला धावफलकावरती धावा 7 या आकड्यावरती बिनगड्याच्या मोबदल्यात 7 अशी धावसंख्या आपल्याला सलामीवीराची जोडी पाहायला मिळतोय अंकित आणि त्याच्या समवेत नितेशला आपण पाहतोय तिसरा चेंडू अमित यावेळेस कार्पेटच्या आधारावरती हा चेंडू खेळलाय फाईन लेग रिजन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये कार्पेटच्या आधारावरती सीमारेषा पार चौकार थँक्यू डीजे चला पंचांनी रिफर केलंय की फॉलो थ्रो मध्ये थोडंसं आपल्याला चेंजेस पाहायला मिळत आहेत याची चाचपणी करायची आहे ऍक्शन आपल्याला थोडंसं डाऊटफुल वाटतंय त्यामुळे पंचांनी थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये चाचपणी करायची आहे या गोष्टींचा जरूर विचार केला जातो की आपण कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करता मग आपल्या त्या गोलंदाजीची ऍक्शन कुठल्या पद्धतीने आहे अगदी चांगल्या नो चेंडू असणार आहे पंचांचा इशारा आलाय नो चेंडू प्लस 4 धावा अशा एकंदरीत 5 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत एकूण 12 या आकड्यावरती धावसंख्या फ्रेडची संधी आपल्याला पाहायला मिळते संधीचं सोनं करावं लागेल धावफलकावरती धावा 12 स्वतःसाठी जागा बनवली कार्पेटच्या आधारावरती मिड विकेट रिझन मध्ये चेंडू खेळा 1 धाव पूर्ण झाले एका धावेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा सहजरित्या अर्जित करण्यात आली चित्याची चपळाई हरणाचा वेध या गोष्टीची जरूर दखल घेतली गेली जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा मिळण्याचं धाडस केलं आणि ते सहजरित्या अर्जित सुद्धा केलं धावसंख्या 2 ने वाढले 14 या आकड्यावरती 14 अशी धावसंख्या ज्या ठिकाणी षटकातील 3 चेंडू संपुष्टात आले यावेळेस लोहर पद्धतीचा गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ पेस परत आपल्या ऍक्शन वरती पुन्हा एकदा पंचाने निरीक्षण करायला सांगितलंय आपल्या गोलंदाजी कुठल्या पद्धतीने टाकली जाते की तो चेंडू अगदी चांगल्या स्वरूपाचा आहे का निश्चितपणे चाचपणी केली जाईल नो चेंडू आणि हे षटक आपण टाकू शकत नाही या स्पर्धेसाठी आपण
कुठलीही प्रकारची गोलंदाजी करू शकत नाही अशी दखल निश्चितपणे खेळाडूने किंबहुना संघनायकाने घ्यायची आहे. तीन चेंडूचा खेळ संपला, ज्या ठिकाणी धावफलकावरती धावा 15 या आकड्यावरती. 3 चेंडू टाकण्यासाठी आता कुणाला प्रमोट केलं जाणार? अर्थात अमितला आपण पुन्हा एकदा पाहतोय. अमित जाधव यावेळेस मोठा फटका पाय लेग रिजन मध्ये, या ठिकाणी षटकार. क्या 6 पदार्थे 21 या आकड्यावरती. पाठच्या चेंडूवरचा फटका पाहिला ना तर त्या चेंडूवरती बघत बघत बघतच राहावं असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल, यावेळेस फुलटॉस पद्धतीचा चेंडू. क्षेत्ररक्षक फंबल झालाय, पायाने अडवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. जिथे एक धाव होती तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, ज्या ठिकाणी धावसंख्या 2 ने वाढले. धावफलकावरती धावा 23 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू येणं बाकी असणार आहे. अमित जाधवची गोलंदाजी, पाठच्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतर 2 धावा आल्या. एकंदरीत 2 चेंडू टाकले, 2 चेंडू मध्ये 8 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. कुठेतरी आपल्याला कमबॅक करावं लागेल. शेवटचा चेंडू येणं बाकी असणार आहे. यावेळेस सुद्धा मोठा फटका, भरत गोगावले साहेबांना सलामी देणारा येतोय हा षटकार. सहा चेंडूचा खेळ संपला. 6 चेंडू मध्ये तब्बल 29 धावा मैदानाच्या आतमध्ये. अंकित काय फलंदाजी करतोय, आक्रमकता त्याच्या शरीरामध्ये ठासून भरले. त्याच पद्धतीची फलंदाजी. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रकाश. कुठल्या पद्धतीचा प्रकाश आपल्या गोलंदाजीच्या स्वरूपात पाहायला मिळेल. जिथे अंकितने केलेली फलंदाजी, अगदी मोठमोठे फटके मारण्यामध्ये यश प्राप्ती जरूर त्याला मिळाली आहे. त्या पद्धतीने आपल्याला षटक टाकावं लागेल. आपल्या षटकामध्ये किमान 5-6 धावा द्याव्या लागतील. पहिला चेंडू, यावेळेस भन्नाट वेग, पंचांचा बोट आकाशाकडे. लीडिंग एज फलंदाज बॅक टू द डगआउट. थँक्यू. पहिला ब्रेक तो या ठिकाणी आपल्याला अंकितच्या माध्यमातून बाद होताना पाहायला मिळाल्या. सॉरी, नितेश मैदानाच्या बाहेर परतलाय. इन ॲट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावरती रोहित शिंदे मैदानाच्या आतमध्ये. उंचखुरा खेळाडू आपल्या टप्प्यात आला ना तर आपण कार्यक्रम करतोच. याच दाटणीची फलंदाजी त्याने पाठच्या सामन्यामध्ये केली होती, आता सुद्धा तेच करायचं आहे. अंकितचा विचार केलात ना तर त्याने 7 बॉल स्पेस केले. 7 बॉल मध्ये 26 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अगदी संयमाचं क्रिकेट. संघाचा सेनापती आपल्याला बनायचा असेल तर त्या पद्धतीची गोलंदाजी.
पुलर लेनचा चेंडू, त्या चेंडूवरती मोठा फटका मारायचा होता, सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन पोहोचलाय. ज्या ठिकाणी डॉट स्वरूपाचा चेंडू आला अगदी आता मात्र आपल्याला संघासाठी 100% देणं खूप गरजेचं असणार आहे. आपण दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालो, किंबहुना दुसरी फेरी आपल्याला जर का पलटायची असेल तर संघासाठी लढायचं आहे, संघासाठी घडायचं आहे, आपल्या गावासाठी लढायचं आहे, आपल्या गावासाठी लढायचं आहे. पुढचा बॉल यावेळेस लॉंग स्टॉप रिझन मध्ये एक धाव तर निश्चितपणे अर्जित करण्यात आली. क्षेत्ररक्षक धावतोय, ज्या ठिकाणी चेंडू जज करतोय दरम्यान एकच धावसंख्या 1 ने वाढले. धावफलक 30 या आकड्यावरती. एक गड्याच्या मोबदल्यात 30 अशी धावसंख्या. पहिला गडी तंबूच्या आश्रयाला परतला, जिथे आपल्याला नितेश बाद होताना पाहायला मिळाला. त्याची जागा सांभाळण्यासाठी रोहित शिंदे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, जो नॉन स्ट्राईक एंडसाठी आपल्याला पाहायला मिळतो. परंतु अंकित यावेळेस सुद्धा आकुल टप्प्याचा बॉल त्या चेंडूवरती केलाय प्रहार, येतोय हा षटकार. आठ चेंडू 32 धावेवरती खेळतोय अंकित. एकंदरीत धावफलकावरती धावा 36 या आकड्यावरती. आता मात्र अंकित नावाचं वादळ गुंगावतंय, असं गुंगावतंय ना की समोरच्या संघाला नाकीनं वाढलेत. कुठेतरी थांबवावं लागेल आपल्याला, क्रिकेटच्या क्षेत्रातील बदाम खावी लागतील. यावेळेस सुद्धा सुंदर चेंडू, कार्पेटच्या आधारावरती चेंडू खेळलाय. मेडॉनच्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव तर निश्चितपणे पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आहे का? नाही आहे केला. धावसंख्या 1 ने वाढले. यावेळेस धावफलक 37 या आकड्यावरती. 37 अशी धावसंख्या. षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी असणार आहे. गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण प्रकाशला पाहतोय. यावेळेस लोहर पद्धतीचा चेंडू, व्हेरिएशन पाहायला मिळालं. डॉट स्वरूपाचा चेंडू, 12 चेंडूचा खेळ संपला. ज्या ठिकाणी धावफलकावरती धावा 37 या आकड्यावरती. अगदी कुठलीही टीम मीटिंग घ्यायची नाहीये. आपण अधिकचा वेळ दौडवलाय, त्या कारणाने आपण 4 षटकाचा सामना खेळतो. या गोष्टीची दोन्ही संघाच्या संघनायकांनी दखल घ्यायची आहे. तिसरं षटक टाकण्यासाठी आता मात्र नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अंकितच्या विरोधात अंकित आपल्याला अशी फलंदाजी जरूर पाहायला मिळेल. अंकित सलामीवीर म्हणून मैदानामध्ये आला, किंबहुना त्याच्यावरती दाखवलेला विश्वास, अंधाराळी प्लस धनगराळी या संघाने त्याच्यावरती दाखवलेला विश्वास आज तो सार्थक ठरतोय. त्या पद्धतीची फलंदाजी झाली, त्याचा दिवस खूप महत्वाचा राहिला. पाठच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठरलेला हा खेळाडू याही सामन्यामध्ये त्याच दाटणीची फलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी लढायचं आहे, आपल्या संघ पुढे न्यायचा आहे, आपल्या संघाचं, आपल्या गावाचं नाव आज रोहा तालुक्याच्या पटलावरती न्यायचं आहे. रोहा तालुक्याच्या पटलावरती नेऊन अख्ख्या महाराष्ट्रभर करायचं आहे. आज मोठी स्पर्धा खेळतो, ज्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय 2 लाख रुपये. यावेळेस फुलटॉस पद्धतीचा चेंडू स्वीपर कव्हर मध्ये, खराब क्षेत्र रक्षण, येतो चेंडू सीमारेषा पार, चौकार. मैदानामध्ये असताना सदैव विजयाचं स्मरण करतोय अंकित. काय फलंदाजी करतोय, काय गोलंदाजीला नाकीनं वाढलेत. अक्षरशः लावणीच्या स्वरूपात नाचवताना आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी हलकाचा चेंडू स्टेअर केलाय. थर्ड मॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक सुद्धा धावतोय, खेळाडू सुद्धा धावतोय, परंतु विजय मात्र चेंडूचा. चेंडू होईल सीमारेषा पार. पुन्हा एकदा सलगचा दुसरा चौकार. अकरा चेंडू मध्ये 41 धावेची धार फलंदाजी अंकित करतोय. टीमची धावसंख्या 45 आहे, परंतु 41 धावा वैयक्तिक अंकित खेळतोय. पुढचा बॉल
ह्यावेळेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. पंचांनी इशारा केलाय स्वर घोषित चेंडू. आपण रोह्याच्या रेल्वे स्टँड वरती जाताना एक आवाज ऐकतो, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती जाणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती आलेली आहे. असंच दृश्य काहीसं आपल्याला पाहायला मिळालं, जिथे आपण पंचांचं सुद्धा कौतुक करूया. अगदी शाहरुख खान स्टाईलने त्यांनी दोन्ही हात फैलावले. स्वरघोषित चेंडू आलाय. धावसंख्या 1 ने वाढले 46 आकड्यावरती. स्वतःसाठी जागा बनवली मिड विकेटच्या डोक्यावरना तुषारजी शिंदे सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा षटकार. अंधाराळी या 2 गाव यावेळेस भन्नाट वेगावरती स्वार होऊन केलेली गोलंदाजू. आखूड टप्प्याचा बॉल, त्या चेंडूवरती असलेलं नियंत्रण किंबहुना त्या टप्प्यावरती टाकलेला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जायचा परंतु तो अनिकेतला थोडासा आदळला. कुठलीही धावसंख्या आलेली नाही आहे. धावफलकावरती धावा थांबल्यात 52 या आकड्यावरती. आता कुठेतरी मोकळा श्वास ठेवला असेल. ज्या ठिकाणी गोलंदाजी करणारा अर्थात आपण अंकित पाहतोय, स्ट्राईकला सुद्धा अंकित आपण पाहतोय. पुढचा बॉल. यावेळेस सुंदर चेंडू टाकला गेला मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आपल्याला त्या ठिकाणी फंबल होताना पाहायला मिळाला. परंतु पुन्हा एकदा चुकीला क्रिकेट मध्ये माफी नाही आहे. येतोय हा चेंडू सीमारेषा पार. चौकार. अंकितचं या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक अंकित बॅट वरती करायचे आहे. सर्वांनी अंकित साठी एकदा जोर. काय फलंदाजी करले. त्याच वेळी वखारदार यांच्याकडनं अंकित साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. संघर्ष रडवतो परंतु आयुष्य घडवतो याच दृष्टिकोनातून ही फलंदाजी. डॉट स्वरूपाचा चेंडू. 3 षटकाचा खेळ संपला. 18 चेंडूचा खेळ संपला. 18 चेंडू मध्ये धावफलकावरती धावा 56. अब तक 56. अनिकेत पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी अंकित साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. अंकित याच्यासाठी अजितजी मालुसरे यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. बक्षिसांची खैरात. ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करायची आहे, पाणी द्यायचं आहे. आज तहान लागली आहे. ती तहान मात्र आपल्या षटकारा चौकारांशी भागवतोय. परंतु आपल्याला अजून सुद्धा शेवटचं षटक येणं बाकी असणार. असं वाटलं होतं की दोन्ही संघ एक तुल्यबळ संघ आहेत. मग आरे खुर्द आरे बुद्रुक संघ सुद्धा त्याच पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. अनिकेत पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आज मात्र अंकितची दिवाळी आणि दिवाळीचा बोनस यापुढे आपल्याला पाहायला मिळेल का? पाण्याची ताण भागवली जाणार. ज्या ठिकाणी या धावा रोखण्याची ताण कोण भागवणार? असा कुठला गोलंदाज वापरला जाणार की तो या धावा रोखू शकतो? ज्यामध्ये टीम मीटिंग चालू आहे. टीम मीटिंग मध्ये असाही प्रश्न विचारला असेल की आपल्याला रोहित शिंदे साठी सुद्धा 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे षटकारासाठी. आज दिवाळी दसरा एकाच दिवशी आणि दिवाळी दसऱ्याचा बोनस सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. आपण शेवटच्या षटकावरती थोडीशी चर्चा करूया. ज्या ठिकाणी महेश गोलंदाजीसाठी आलाय.
किंबहुना त्याच्याकडे ते असलेलं कॅरीबल आत्ता मात्र दाखवावं लागेल. शेवटचं आणि स्लॉगवरचं षटक आहे. किमान या षटकामध्ये 5-6 धावा आल्या तर चांगलं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल डिफेन्स करत असताना. महेश शिंदे गोलंदाजीच्या मोर्चावरती. महेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी कशा पद्धतीची पाहायला मिळेल. अंकितचं कौतुक करावं तितकं कमी. आजचा दिवस त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा राहतोय. आजच्या दिवसामध्ये त्याला गुणगान गाणारी गीतं नव्हे तर गुणगान गाणारी स्पर्धा किंबहुना गुणगान गाणारे रसिक प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळाले. 15 चेंडूमध्ये 51 धावेचं टार्गेट. चला स्पीडअप घ्यायचा आहे सर, स्पीडअप घ्यायचा आहे. शेवटचं आणि अंतिम षटक महेश गोलंदाजीच्या मोर्चावरती. यावेळेस लीडिंग आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल सुटलाय. एकच धाव धावफलकावरती 1 ने धावसंख्या वाढेल. धावफलक 57 या आकड्यावरती. 57 अशी धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळते. 57 धावसंख्या. जिथे एक गडी तंबूच्या आश्रयाला परतला, नितेश मैदानाच्या बाहेर परतला, त्याला रोहित मैदानामध्ये आला. जी साथ द्यायची होती ना अंकित साठी षटकारासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज अनिकेत पाटील सरांकडनं. पुढचा बॉल अंकित साठी. भन्नाट वेग आणि वेगच पाहायला मिळाला. महेशचं कौतुक करूया. मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. या क्रिकेटच्या क्षेत्रातील अनेक पद्धतीची बदाम मी खाल्लीत. सर तुषार सर आले. पुढचा बॉल. यावरती सुद्धा चेंडूचा प्रहार पाहायला मिळतो. खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा चेंडू सीमारेच्या पार. पंचांचा इशारा येतोय. चौकार. त्याचे मुख्य आयोजक ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचंही या स्पर्धेला हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आज ते का आले असतील, नयन जोशीने अर्धशतकाची खेळी केली. ती खेळी नंतरच्या सत्रात कसे करेल या पायासाठी ते आलेत. पण मात्र इथं अंकित मोहितेही सुद्धा अर्धशतक केलंय. आजच्या दिवसात 2 अर्धशतक झालेत. हे अर्धशतक तुषार शिंदेच्या वाढदिवसाला गिफ्ट आलेत. एक नयन जोशीने रोडमधून आणलाय तर एक अंकित मोहितेने आणलाय आंधळेकडून, अर्थात कट्टर दोस्ती ग्रुप कडून आणलाय. त्यालाही खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज अनिकेत पाटील. आणि यावेळेस येतोय हा 2000 रुपयाचा षटकार. थँक्यू. मनोज कुमार शिंदे सरांचं या ठिकाणी षटकाराने स्वागत केलंय. आणि डीजेचं कौतुक लागेल. हायदम कोणाला घाबरत नाही. अंकित मोहिते मैदानात सांगते तुषार शिंदे स्टेजवर आहे ना, मी कोणालाच काय कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि म्हणून मैदानात ही खेळी साकारतोय. तुझ्या या खेळीसाठी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. काय फलंदाजी करतोय. 18 चेंडू मध्ये 61 धावा. काय फलंदाजी. सुंदर, अप्रतिम, अविस्मरणीय फलंदाजी अंकितची. 2000चा षटकार सुद्धा आपण पाहिला. अजून सुद्धा 2 चेंडू येणं बाकी असणार आहे. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. कमबॅक करायचं होतं, कमबॅक केलंय महेशने. 1 धाव होती एका धावेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या ठिकाणी अपघाती स्थळी फलंदाज बॅक टू द डगआउट. हीरो हाय अंकित वन साइड हीरो हाय. डीजेचंही आपण कौतुक करूया. डीजे रंगात आलाय, डीजे ढंगात आलाय, परंतु अंकित रंगात ढंगात मंगात सगळ्यात आलाय. शेवटचा चेंडू. आरे बुद्रुक आरे खुद्रुक खुर्द संघासाठी सुद्धा एक गोष्ट निश्चितपणे सांगेन, जब तक ना हो सफल नींद चैन सब जागो तुम. संघर्ष का मैदान.
मत छोड़कर भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावफलकावरती धावा आल्यात 68 धावा, 69 टार्गेट आणि अंकितने केलेली फलंदाजी. उत्तरार्धाचा खेळ ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती थोडासा करूया बदल. मी कुठे जात नाहीये, परंतु थोडीशी रजा घेतो. तुम्ही ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. ज्या ठिकाणी आमच्या समवेत जोडले जातील व्हॉइस ऑफ छनेरा, व्हॉइस ऑफ रोहा अर्थात प्रदीपजी भोईर सर. धन्यवाद. या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजक तुषार शिंदे यांचा आज वाढदिवस आणि हा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत चणेरा येथील डिंगनवाडचे सगळे मुंबई मंडळ. आणि हे मुंबई मंडळ सकाळपासून वाट बघत होतं माझे पण, परंतु मी येईपर्यंत सकाळपासून थांबलेत. त्यामुळं बर्थडे बॉय आहे ना कुठे. त्याचबरोबर आज दुसरा एक बर्थडे बॉय, काय त्याचं नाव आहे, कुठं आहे तो, ठीक आहे. चला सर्वांनी एकदा हॅपी हॅपी बर्थडे. तुषार शिंदेसाठी जे रिंगणवाडी लोक आलेत त्यांनी सगळ्यांनी केक पुष्पगुच्छ घेऊन आलेत, त्यामुळे हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे तुषार, हॅपी बर्थडे टू यू. जागा हलवून टाकतात. मुंबईकरांना सवय आहे, महाराष्ट्राला हलवणं सुद्धा मुंबईचं काम आहे. आणि मुंबईकर गावाला येतात ना तेव्हा गाव हलतं. गाव का हलतं तर मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक उलाढाल करणारी राजधानी आहे. आणि राजधानीतून येणारा मावला हा खरंच अतिशय दानशूर असतो. आणि तो जेव्हा येतो ना तेव्हा झोका देतो. मला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या डिंगणवाडीच्या सर्व ग्रामस्थ मंडळाचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्वांना खूप धन्यवाद करतो. आणि घेऊन चलतो मैदानात, चालू आहे सामना. त्या दरम्यान तज्जुभाई डबीर यांचं आगमन झालंय, त्यांचा संघ सुद्धा दुसऱ्या फेरीत गेलाय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स प्रदीप भोईर सर. धन्यवाद तुषार सर. तर या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक जे आपण स्पर्धा पाहतोय स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृती चषक 2025 ग्रामीण धमाका. आणि या धमाक्याचे मुख्य आयोजक सन्माननीय शिवसेना तालुका प्रमुख, त्याचप्रमाणे तथा रोहा तालुका शिवसेना प्रमुख तथा ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं मी पुन्हा एकदा शाब्दिक सुमनाने हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. मॅचला सुरुवात झाली, खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्वागत केलंय षटकारांची.
जो तन्मय गोलंदाज आहे तन्मयवरती हल्ला चढवला गेला. फलंदाज आपण पाहिलं नवीन. हा जो फलंदाज आहे स्वतः कर्णधार संघनायक आहे. संघर्ष करत असताना या ठिकाणी पाहायला मिळतोय ज्या 69 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्याच उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्याकडे क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे आणि पहिल्या चेंडूवरती यांनी या ठिकाणी आपले उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. परंतु गोलंदाजाने देखील या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय. शॉट मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. कोणती धाव मात्र ह्या चेंडूवरती आली नाही. डॉट पद्धतीचा चेंडू 6 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी मात्र आपण जी मॅच पाहतोय ज्या 69 धावांचा पाठलाग करत असताना जो आर्या बॉईज संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 69 धावांचा पाठलाग करण्यासाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षकाला हुलकावून देऊन चेंडू वन बाउंस सीमा पार, चौका. नवीनला असे पराक्रम नवीनने केले. दहावी चषकाचे तिकडे आठवावे लागेल. 64 धावांचा पाठलाग करताना केलेला अर्धशतक. नवीन बामुकडे 30 इनिंग खेळेल का या वेळचा? हा एक हाय ट्रोल, हाय धमाका पाहायला मिळतोय. हाई चेंडू सीमा रेषे बाहेर येतोय. षटकार. धन्यवाद डीजे. भगव वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं चारे बाजूला आणि खऱ्या अर्थाने त्याच्या मैदानाच्या आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती रंगला या ठिकाणी स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृती चषकाचा धमाका आपण या ठिकाणी पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने 69 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी आलेला हा वादळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. नवीन बामुगडेचं वादळ आलंय मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या बॅट मधून 2 षटकार, 1 चौकार आलाय. धावसंख्या पहिली 16 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. आता मात्र धावांचा या ठिकाणी ओघ यायला लागलाय. या षटकातील शेवटचे 2 चेंडू असणार आहेत. 4 षटकामध्ये 69 धावांचा पाठलाग करत असताना पुढील चेंडू या ठिकाणी पाहायला मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण आहे. सिंगल धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र या ठिकाणी स्वतःवरती थोडा नाकोश दिसतोय. मात्र खऱ्या अर्थाने त्या साथीला आलेला सलामी जोडीला पाहिला या ठिकाणी अविनेशने मात्र या ठिकाणी नकार घंटा दिलाय. या ठिकाणी स्वयंशक्ती दाखवले की या ठिकाणी आपण जास्त आपण ज्या पद्धतीने आपली सरासरी पाहिजे सरासरी तर आपण या ठिकाणी राखले आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण पटकेबाजू करूया. नयनला थोडंसं शांत करण्यामध्ये या ठिकाणी यशस्वी देखील झालाय त्याचा साथीदार. आणि खऱ्या अर्थाने पार्टनरशिप हा आपला असा पाहिजे ना की ज्या पद्धतीने त्याने आपल्याला सर्व खऱ्या अर्थाने सहकार्य करणं गरजेचं असं. त्याच पद्धतीने या ठिकाणी पाहिलं की ही धाव आपल्याला होणार नाही, आपण रिस्क का घ्यायचे आणि खऱ्या अर्थाने रिस्क मात्र त्या ठिकाणी घेतली नाही. धावसंख्येचा विचार केला धावा आपण धावपळकामध्ये पाहिल्या तर मात्र 17 धावा धावपळकामध्ये पाहायला मिळतात. या 17.25 सरासरी धावांचा पाठलाग करायचा आहे. या ठिकाणी चेंडूला भिरकावलाय. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार. मैदानात पाणी घेऊन जायचंय. मैदानात पाणी. धन्यवाद डीजे. का या ठिकाणी मॅच चाले तुषार साहेब पहा. मागच्या पूर्वार्धामध्ये 25 धावा केलेल्या समोरच्या संघाने 29 धावा केल्या होत्या आणि आता मात्र या ठिकाणी 23 धावांचं योगदान पाहायला मिळतोय. जस्यास तसं ठोस्यात ठोस या ठिकाणी उत्तर देताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे 69 धावा अशा वाटत होत्या की महागड्या होतील का, मात्र नवीन आणि खऱ्या अर्थाने अविनाशने या ठिकाणी इरादे स्पष्ट केलेत की या 69 धावा देखील आम्ही सहजरित्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. परंतु खऱ्या अर्थाने समोर देखील जर पाहिलं तर मात्र खऱ्या अर्थाने नितेश सारखा वादळ देखील त्यांच्या समोर गोलंदाजीचा गोंगावणार आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि 46 धाव्यांची गरज असणार आहे. 18 चेंडू 46 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी या मुख्य व्यासपीठावरती विराजमान सर्व अतिथी पाहुण्यांचं मान्यवरांचं मी पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत करतोय. ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. याची देही याची डोळा रंगडा या ठिकाणी हा क्रिकेटचा हा सोहळा. या ठिकाणी आमचे सहकारी आमचे मित्र तजीभाई डबीर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येक विकेटसाठी ठिकाणी कॅश प्राइज आलंय. 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सन्माननीय
अनिकेतजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी कॅश प्राइज आले प्रत्येक विकेटसाठी. बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. 23 धावा धावपळावरती 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगली पार्टनरशिप 6 मध्ये 23 धावांची आतापर्यंत पार्टनरशिप पाहायला मिळतोय. नवीन बामुगडे चांगली फटकेबाजी करतो त्याच्या बॅटमधून. आतापर्यंत जर पाहिले 2 षटकार 1 चौकार 1 सिंगल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न डीप 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 युजा सिक्सर. हल्ले चढवले ती व्याजा सगट तुम्ही जो मी टोल मात्र या ठिकाणी वसूल करणार. व्याज नाही तर चक्र व्याज या ठिकाणी वसूल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. काय फटकेबाजी चालली आहे नवीन बामुगडीची. ज्या 69 धावा अशा वाटवत आहे की इथे मोठा टार्गेट पहाड सारखा डोंगरासारखा पाहायला मिळेल. मात्र खऱ्या अर्थाने नव्याने देखील या ठिकाणी दाखवले की माझ्याकडे ती क्षमता आहे. गोलंदाजावरती हल्ला चढवलाय. आयुष गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. षटकार आलाय. 29 धावा धावपळकावरती धाव केले. आता मात्र गोलंदाजांची या ठिकाणी वाट लावण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू मात्र पडलाय. 3 क्षेत्ररक्षक हा झेल पकडण्यासाठी या ठिकाणी कसरत करत होती. मात्र नवीन या ठिकाणी कोणती नवीन युक्ती घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संजीवनी घेऊन आलाय आणि जीवनदान देखील मिळालंय. संकेत या ठिकाणी भाचा मामाच्या बर्थडेला केक घेऊन आलाय. त्यामुळे भाच्यातर्फे मामाचा केकचं सेलिब्रेशन परत बर्थडेचं. आणि त्याचबरोबर एक दुसरा बर्थडे बॉय आहे भावेश. तो इथं स्टँडवरती उभा आहे. हा भावेश म्हणजे महेंद्र दळवी यांचे जे पी आहेत त्यांचा भाचा आहे. त्यामुळे त्यालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा. निश्चितप्रमाणे दोघांनी सोबत केक कापूया. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर तुषार. हॅपी बर्थडे डिअर भावेश. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते 32 धावा. बर्थडे सेलिब्रेशन या ठिकाणी पाहायला मिळते. प्रमुख आयोजक तुषारजी शिंदे साहेबांच्या ठिकाणी या ठिकाणी वाढदिवसाचा या ठिकाणी केक कापून बर्थडे साजरा करण्यात येतोय. क्या बात आहे. या ठिकाणी पहा नवीनला या ठिकाणी आज मात्र थांबवणं नामुश्किल पाहायला मिळतोय. प्रत्येक गोलंदाजावरती हल्ला चढवला जात आहे. धावसंख्या मात्र पहिली धावपळकावरती 34 धावा धावपळमध्ये पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थी असताना 34 धावांचा आतापर्यंत या ठिकाणी ही धावपळक पाहायला मिळते. एक चांगली पार्टनरशिप. आता विचार केला ना तर मात्र 10 चेंडूमध्ये 34 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळतोय. चांगला चेंडू कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी दिशेवरती नियंत्रित घ्यावा लागेल. कारण हा आपण पाहिला शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवला. वाईटचा अतिरिक्त या ठिकाणी इशारा. धावसंख्या पाहिली तर मात्र 14 चेंडूमध्ये 35 धाव्यांची आता मात्र गरज आहे. 14 चेंडू शिल्लक आहेत. 34 धाव्यांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. अरे बॉईज संघाला टॉसपद चेंडू या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्या ठिकाणी चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी झाला. मात्र पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र इशारा आलाय की हा चेंडू मात्र नो. अतिरिक्त धावांची पळापळ चालू आहे. संघर्ष चालू आहे धावा थांबवण्याचा. बिमरचा या ठिकाणी इशारा आलाय. उघडा डोळे पहा नीट. चेंडू असणार आहे फ्री हिट. टोटल बघा सर धावा किती टोटल आता आले. एकूण 3. ओके 3 धावा एकूण मिळतील. टोटल स्कोर पाहिला धावपळकावरती तर मात्र 38 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली फटकेबाजी या ठिकाणी या 2 बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळतात. जे बॅटर्स आपण पाहतोय अविनाश आणि नवीन यांच्या माध्यमातून आज मात्र धावांचा ओघ चालू आहे. खऱ्या अर्थाने नरेशजी आपण जर पाहिला जे 69 धावा होत्या असं वाटत होतं कुठेतरी या धावा महागड्या ठरतील.
आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पण पाहिला. मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्रशेख त्या ठिकाणी तैनात आहे. सिंगल तर धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आर्यनवरती देखील हल्ले चढवण्याचा प्रयत्न राहिलाय. ज्या तन्मयवरती खऱ्या अर्थाने 23 धावा या ठिकाणी पूर्ण केले गेल्या. दुसऱ्या षटकाचा देखील विचार केला. आयुष्यवरती देखील या ठिकाणी हल्ला चढवला जात आहे. एक 39 धावा धावपळकावरती नयन ऑन द स्ट्राईकला आहे. आज मात्र नयनचा बोलबाला पाहायला मिळतोय. हो हो क्या बात है. या ठिकाणी गुडनाट एक तमाशा देख. चेंडू मात्र आपण पाहिला बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्राच्या बाहेर. षटकार. लगावलं. तदनंतर दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं अंकित आला. अनिकेतने हाफ शतक लगावलं आणि आता मात्र त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत नवीनला देखील पाहतोय. नवीन 9 चेंडूचा या ठिकाणी खेळ करतोय आणि खऱ्या अर्थाने 32 धावसंख्येवरती या ठिकाणी एक बहरदार तुफानी खेळी करण्याचा प्रयत्न करतोय. एक आक्रमकता या ठिकाणी रूप धारण केलंय. खऱ्या अर्थाने नवीन बोलतो कमी, परंतु जेव्हा जेव्हा त्याची बॅट बोलते ना तेव्हा खऱ्या अर्थात त्याच्या बॅटमधून वेगवेगळे करिश्मे देखील आपल्याला पाहायला मिळत असतात. आता मात्र या ठिकाणी पहिला षटक क्रमांक दुसरं संपलंय. पहिल्या षटकामध्ये 23 धावा खर्च केल्या गेल्या. दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिल्या तर मात्र 22 धावा खर्च केल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ संपला. टोटल स्कोर पाहिला 45 धावा. नॉट आउट या ठिकाणी पारी पाहायला मिळतोय. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 मध्ये 24 धाव्यांची गरज आहे. कुठे सामना होता कुठे येऊन पोहोचलाय हा सामना. या ठिकाणी कॅश प्राइज झालाय रोहित साठी. प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. ट्रम्प कार्ड हुकमाचा एक रोहित शिंदे चालला तर खऱ्या अर्थाने कणखर नाणा आहे. मात्र समोर देखील आपण पाहतोय डावखुरा फलंदाजाचा हा मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात ठेवला होता. या ठिकाणी पहा झेल पकडलं गेलं. चाललंय ट्रम्प कार्ड. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. 11 चेंडू डीजे 11 चेंडू 24 धाव्यांची गरज आहे. 24 धावा 11 चेंडू शिल्लक आहेत. परंतु महत्वाचा ब्रेक थ्रू कोंडी फोडली गेली. जी पार्टनरशिप या ठिकाणी मोठी होत होती ती पार्टनरशिप फोडण्याचा प्रयत्न रोहित शिंदे सारखा गोलंदाज आला. अनुभवाची शिदोरी जो घेऊन आला आणि खऱ्या अर्थाने एक चांगला ब्रेक थ्रू मिळवून दिला. मात्र छोटा पॅक बडा धमाका आणखीन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. राजा जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. बरेचसे त्यांनी देखील असे बऱ्या मॅची ज्या जिंकलेल्या मॅची आपल्या हातापासून गेलेले विजय पुन्हा एकदा आपल्या संघाकडे त्यांनी खेचून आणले. त्याच्याकडे क्षमता आहे. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु आज खऱ्या अर्थाने नरेची दोघांमध्ये बिग बॅटल पाहायला मिळेल. एका बाजूला रोहित शिंदेला पाहतोय त्याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थाने आपण राजाला पाहणार आहोत. जास्त टीम मीटिंग घेऊ नका, जास्त चर्चा करू नका आपणास विनंती करतोय. कारण आणखीनही आपल्याला 2 मॅचेस खेळवायचे आहेत. या ठिकाणी मान्यवर उपस्थित राहिलेत. खऱ्या अर्थाने तुमचा खेळ पाहण्यासाठी आलेत. करा तर तुम्ही यांना कोऑपरेट करा, सहकार्य करा. आणि जी स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी पाहतोय स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृती चषक या ठिकाणी आयोजन केलं आहे. हे खऱ्या अर्थाने आपल्या खेळाडूंसाठी हे हक्काचं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिलंय. तरी आपल्याला जी संधी दिली त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न नक्कीच करत राहा मित्रांनो. असेच बरेचसे प्लॅटफॉर्म आपल्याला नक्कीच काही काळामध्ये आपल्याला देखील पाहायला मिळाला. रोहित शिंदे पुन्हा गोलची ट्रॅकवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिलाय. राजाच्या बॅट मधून मोठा फटका. ओ हो क्या बात आहे. या ठिकाणी पहा दुसऱ्या चेंडूवरती देखील दुसरा ब्रेक थ्रू जवळ जवळ मिळवून दिला होता असं वाटतंय. परंतु सकाळी जे आपण साबण लावलं होतं हाताला असं वाटतंय तो हातात हाच राहिला होता. हातामधून चेंडू निसटला गेला. हा झेल मात्र खूप महत्वाचा होता. कारण झेल कुणाचा होता तर राजाचा झेल होता. आणि खऱ्या अर्थाने अंकितकडनं ही चुकी अशी होत नाही. मात्र त्याच्याकडून चुकी देखील घडलेली पाहायला मिळतोय. धावसंख्या पहिल्या धावपळकावरती मात्र 46 धावा धावपळकावरती. आता मात्र 10 चेंडू शिल्लक आहेत. 23 धाव्यांची गरज. रोहित शिंदे पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर मोठा फटका. हो स्टँड अँड डिलीव्ह. क्या बात है. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव.
10 चेंडूमध्ये 38 धावांचं आतापर्यंत नॉट आउट पारी खेळतोय, एक हाती किल्ला लढवतोय. अभी तो मैं यहाँ पे आमच्या संघाला जिंकून देण्याचा नक्कीच प्रयत्न असणार. कर्णधार कसा असावा, तर मात्र या ठिकाणी ही कर्णधार पद पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी आपण पाहिलं समीकरण पाहायला गेलं, चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडूमध्ये 17 धाव्यांची गरज असणार आहे. काय हा खेळ चाललाय क्रिकेटचा मित्रांनो. कधी आपण जर पाहिलं तर अंधार आली, तर कधी मात्र अरे बॉईज यावरती जर पहा दिशेवरती नियंत्रित गोलंदाजी करावे लागेल. परंतु या ठिकाणी वाईटचा अतिरिक्त इशारा आला, वाईटचा. धावसंख्या 1 ने पुढे सरसले. धावा जर पाहिल्या धावफलकावरती तर मात्र 1 ने पुढे सरसले. 53 धावा धावफलकावरती येणारी 9 चेंडू 16 धाव्यांची गरज. हा क्रिकेटचा सोहळा पाहतोय, क्रिकेटचा रणसंग्राम पाहतोय. हो, नवीनला थांबवण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर झोन वरती आहे का, मात्र या ठिकाणी विकेट सॅक्रिफाय केली जाते. खऱ्या अर्थाने ही गरज होती का धावेची, मात्र या ठिकाणी राज अमितला देखील बाद केला जातोय. धावच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद. तर मात्र रोहित शिंदे खऱ्या अर्थाने पाहिलं आधीचा झेल पकडला गेला. त्या ठिकाणी आपण पाहिला डावखुरा फलंदाज बाद झाला अविनाश. तदनंतर त्या ठिकाणी झेल उडाला होता, मात्र तो झेल सुटला गेला. तर मी विनंती करतोय वेद श्लोक 11 संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यानंतर हनुमाननगर रोड खुर्द संघाचे कर्णधार हे देखील उपस्थित राहिलेत. मी दोन्ही संघाचे कर्णधाराला विनंती करतो की आपण नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. हो, काय या ठिकाणी चेंडू पहा, नवीनला मात्र शांत केलंय, थांबवलं. या ठिकाणी सन्माननीय भरतराजे कांचन विठ्ठल देशमुख, सहाय्यक सहकार मुख्य अधिकारी सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे, उपाध्यक्ष महाराष्ट्र अपंग क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र राज्य, सन्माननीय भरतराजे कांचन विठ्ठल देशमुख यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मी हार्दिक असं स्वागत करतोय. मी साहेबांना विनंती करतोय की आपण या मुख्य व्यासपीठात येऊन असं नसतं व्हायचं आहे. चला, आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत. एका बाजूला आपण पाहतोय श्लोक 11 नावे प्लस रोहा रॉयल्स, त्याच्या विरोधात हनुमान नगर प्लस रूट खुर्द. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो या आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन टॉच विन करून घ्यायचं आहे. अर्थात तिथे आमच्या समवेत जोडले जात आहेत, ज्या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक ॲडव्होकेट मनोज कुमारजी शिंदे सर, त्यांच्या समवेत अर्थात शैलेशजी सपकाळ उपविभाग प्रमुख आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या समवेत आपण टॉच विन करतोय. एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला रोड खुर्द हनुमान नगरचे सुपरस्टार, त्याच्या विरोधात नावे प्लस रोहा रॉयल संघाचे सुपरस्टार. या दोन संघांमधली जगदोजहद दुसऱ्या फेरीमध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. चला, हनुमान नगर प्लस रोड खुर्द आपण त्वरित यायचं आहे. संघनायक अगदीचा वेळ दौडवायचा नाहीये. मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांच्या समवेत आपण नाणेफेकीचा कौल करतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत, हेड आणि टेल आलाय. प्रथम हनुमान प्लस रोड खुर्द संघाने टॉचविन जिंकलाय. प्रथम फिल्डिंग क्षेत्ररक्षणाला स्वीकार केलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय अर्थात नावे प्लस रोहा रॉयल संघ. तर अगदी मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी करत असताना कितपत धावा रोखण्याचा प्रयत्न असेल, किंबहुना रोहा रॉयल प्लस नावे संघ असा रोहा तालुक्यातील मोठा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 40 ते 50 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू.
ठीक आहे, खूप साऱ्या शुभेच्छा. त्यावेळेस मान्यवरांना विनंती करतो सर, आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. किशोरजी, आपण थोडंसं बोलायचं आहे. ज्या ठिकाणी प्रथम फलंदाजी करायची आहे, फलंदाजी करत असताना अनेक फलंदाज तुमच्याकडे आहेत, किंबहुना 60, 65, 70 धावेचं टार्गेट असेल का? नक्कीच खूप चांगले फलंदाज आहेत आमच्या टीममध्ये. 50 क्रॉस तर नक्कीच करण्याचा आमचा प्रयत्न असेल. खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी. आपण टॉच विन केला, प्रथम टॉच विन जिंकला हा हनुमान नगर प्लस रूट खुर्द संघाने व निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. धन्यवाद. तर या ठिकाणी मॅच मात्र पहा काय चुरशीचे चालले खऱ्या अर्थाने. आता मात्र जिंकण्याची जर आवश्यकता पाहिली, 4 चेंडू 12 धावेची गरज आहे. 4 चेंडू 12 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजाला पाहतोय सुजित. समोर मात्र नवीन आहे. ओ क्या बात है, स्टँड अँड डिलीव्ह स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. अगदी त्या ठिकाणी जीटी युट्यूबचं चॅनलचं जे कटआउट त्याला मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. आता मात्र या ठिकाणी नवीन थोडंसं 2 चेंडूवरती शांत होता, मात्र या ठिकाणी 16 चेंडूवरती 48 धावांवरती नॉट आउट पारी खेळतोय. म्हणजे वैयक्तिक 2 धावींची गरज आहे. जो हाफ शतक जर आपल्याला पाहायचा असेल तर मात्र 2 धावींची गरज आहे. या ठिकाणी पहा प्रेक्षकांचे मांदियाळी तसेच व्यासपीठावर मान्यवरांचे मांदियाळी देखील पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे 3 चेंडू शिल्लक राहिलेत. 3 मध्ये जिंकण्यासाठी 6 धाव्यांची गरज. 6 धावा, 3 चेंडू 6 धावा. गोलंदाजी मार्कवर सुजित. ओहो, आलाय वारांच्या लाटांवरती स्वार होईल चेंडू. सीमारेषेच्या बाहेर. विजयी षटकार. विठ्ठल देशमुख, सहाय्यक सहकार मुख्य अधिकारी सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र अपंग क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र राज्य साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं पुन्हा एकदा मी शाब्दिक सुमनाने स्वागत करतोय.